दोन गोष्टी प्रामुख्याने होणार, तो म्हणजे मागच्या पावसाळी विधी मंडळावेळी झालेल्या हाणामारीचा हक्कभंग समितीकडनं अहवाल सादर केला जाणार आहे. कसं पाहता याकडे, या अहवालाकडे? खरं तुम्हाला जशी आतुरता आहे तशी सगळ्याच विधिमंडळ सदस्यांना मुंबई अधिवेशनामध्ये जी दोन आमदार महोदयांच्या सहकारी कार्यकर्त्यांची आपसात हाणामारी झाली सगळ्यांनी पाहिली आणि अत्यंत चुकीचा तो प्रकार तिथं त्या दिवशी घडला. असं कधीच घडलं नव्हतं आणि त्याची चौकशी झाली. हक्कभंग समितीकडे गेलं, हक्कभंग समितीनं साक्षी पुरावे घेतले आणि अंतिम अहवाल माननीय विधानसभा अध्यक्षांकडे आज सादर होईल. अहवाल माननीय अध्यक्ष महोदयांकडे सादर झाल्याशिवाय त्या अहवालात काय आहे हे तर आपल्याला समजणार नाही. पण सर्वसाधारण जी परिस्थिती आहे त्यानुसार असं वाटते की ह्याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाईची शिफारस कदाचित त्या अहवालामध्ये असू शकते आणि हे होणं अत्यंत गरजेचं आहे. संसदीय कार्यप्रणालीनुसार, विधिमंडळ नियमाच्यानुसार अशा पद्धतीनं सभागृहाच्या परिसरामध्ये, विधिमंडळाच्या परिसरामध्ये हाणमार करणं हे कुठल्याही नियमात बसत नाही. कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. आता 500ची संख्या कमी झालेली आहे. आता नागपूरमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं, आता तिसरा दिवस आहे, आतमध्ये येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळं मोकळेपणाने फिरता येते. नाही तर आम्हाला लॉबीतनं सभागृहामध्ये जायचं म्हटलं तरी चोपदारला आमच्या तिथं लोकांना बाजूला करत करत म्हणजे कदाचित 2-3 मिनिटं उशीर व्हायचा आम्हाला आज जायला. पण ज्यासाठी नियम बनवले होते अध्यक्षांनी, मात्र हे नियम आमदार आणि सत्ताधारीच मंत्री हे तोडताना पाहायला मिळत आहेत. बिना पास नाही, आता ते बघा, तुम्ही बघितलं असेल, आता मी आलो, माझ्याबरोबर सुद्धा 2 कार्यकर्ते होते. मी सुरक्षा रक्षकांना, अधिकाऱ्यांना विचारलं, बाबा बरोबर एखादा दुसरा कार्यकर्ता नेता येतो का? ते म्हणले बिलकुल नाही, तुम्ही आतमध्ये जावा, पास घ्या, पास घेऊन या. मी आमच्या कार्यकर्त्यांना बाहेर उभं केलंय. मी आता अध्यक्ष महोदयांना विनंती करणार आहे की नियमानुसार मंत्र्यांना किंवा आमदारांना जे काय पासची संख्या तुम्ही देणार आहात ते जर पास आम्हाला मिळाले तर आमचे कार्यकर्ते येतील. नाही तर मी कार्यकर्त्यांना सांगितले, नाही मिळाला पास तर बंगल्यावर जावा, टीव्ही लावा बंगल्यावर आणि टीव्हीवरती विधानसभेचं कामकाज बघा. काही अर्थसहाय्य नागरिक आहेत, जे दलाल आहेत, असं म्हटलं जातं की त्यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याची पण चौकशी केली ना. मागच्या मुंबईच्या अधिवेशनात घडलेल्या प्रकारानंतर त्याची सुद्धा चौकशी केलेली आहे आणि म्हणून मी सांगतोय की चौकशी जो अहवाल, हक्कभंग समितीचा जो अहवाल येणार आहे त्या व्यतिरिक्त विभागीय चौकशी वेगळी सुरू आहे. विधिमंडळ सचिवालयाला जे वरिष्ठ IPS अधिकारी असतात सुरक्षेसाठी, त्यांच्याकडनं सुद्धा माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय विधान परिषद सभापती महोदयांनी त्याची चौकशी लावलेली आहे. त्या अहवालामध्ये ह्या सुद्धा गोष्टी बाहेर येतील ना. आणि एकदा त्या अहवालामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या की कोण असेल, कोणी पास दिले, कसे दिले, सभागृहात म्हणजे विधिमंडळ परिसरात दिले का विधिमंडळ परिसराबाहेर दिले, ह्या सगळ्या गोष्टीच्या त्या चौकशी अहवालामध्ये निष्कर्ष निघतील. पण मुंबईला घडलेल्या प्रकारानंतर नागपूरच्या अधिवेशनात हे सगळं बंद झालेलं आहे, हे तरी आपल्याला आज बघायला मिळतंय. त्यांना भीती वाटते का अशी? आता भाजपला किंवा शिवसेनेला कोणाला फोडण्याची आवश्यकता नाही. जे पलीकडं नाराज आहेत, ज्यांना पलीकडं काम करण्याची संधी मिळत नाही, ज्यांना पलीकडनं काही विकासाच्या कामासाठी मदत मिळत नाही, असे लोकांची रीग किंवा अशा लोकांचा कल हा म्हणजे नेहमीच सत्ताधारी पक्षाकडे राहिलेला आहे. त्यामुळे असं जर कोणी सत्ताधारी पक्षाला संपर्क केला, बेल थांबली जाऊ दे, सत्ताधारी पक्षाला संपर्क केला तर नक्कीच आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.